हा यखनी पुलाव बनवण्याची माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती, तर आज ही इच्छा पूर्ण झाली. यखनी पुलाव बनवण्यासाठी भरपूर मसाले लागतात, अजिबात नाही. आज तुमचा हा गैरसमज दूर करणार आहे आणि फक्त आणि फक्त गरम मसाला वापरून मी बनवणार आहे सुगंधी दाणेदार शाही यखनी पुलाव, ज्याची चव तुम्ही एकदा चाखलीत ना की पुन्हा पुन्हा तुमच्या किचनमध्ये हा पुलाव बनवल्याशिवाय राहणार नाही. तर मग चला, अजिबात वेळ न घालवता आपण सुरू करूया भन्नाट असा यखनी पुलाव, जो अवघ्या 15 मिनटात तयार होतो. तर चला पटकन किचनकडे जाऊया. यखनी पुलाव हा कुकरमध्ये होतो. तो कुकरमध्ये मी बऱ्यापैकी तेल घालून घेतलं आहे. 7-8 मिरीचे दाणे, 4-5 लवंगा, 1 चम्मच जिरे आणि तमालपत्र घालून घेतलेले आहे. त्याचबरोबर 2 उभे चिरलेले कांदे आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत आणि कांद्याला व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहोत. कांदे 2 वापरलेले आहेत. त्याचबरोबर तिखट म्हणून ह्यामध्ये 3 मिरच्या आडव्या चिरून घेतल्यात आणि ते घालून घेतलेले आहेत. आता ह्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट मात्र बऱ्यापैकी घालून घ्यावी लागेल. आलं लसणाची पेस्ट आपण ह्यामध्ये घालून घेऊया. कांदा आपल्याला अगदी सोनेरी कलर येईपर्यंत व्यवस्थित असं परतवून घ्यायचा आहे. कांदा मस्तपैकी शिजवून घेऊया तेलामध्ये, जेणेकरून आपला यखनी पुलाव आणखीनच दमदार होईल. तर आता ह्यामध्ये मी 1/2 किलो चिकन घालून घेतलेला आहे. हा जो यखनी पुलाव आहे तो मी 1/2 किलो चिकनचा बनवते. त्यामध्ये 1 चम्मच भरून गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला, हे सर्व पदार्थ व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचेत. या पुलावमध्ये कुठलाही मसाला एक्स्ट्राचा पडत नाही, तरी पण हा होईल कसा ह्याची शंका तर माझ्या मनात होती. चिकनला मी झाकण लावून 5 मिनटं वाफवून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं चिकन वाफवून झालेलं आहे आणि परत एकदा त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. ह्या पुलाव ज्यावेळी मी खाल्ला ना, त्यावेळी मला कळलं की यखनी पुलाव काय असतो तो. येथे मी 1/2 किलो बासमती तांदूळ घेतलेले आहेत. त्यांना स्वच्छ धुवून त्यातील पाणी काढून टाकलेलं आहे आणि अर्ध्या तासासाठी त्यांना बाजूला ठेवून टाकलेलं होतं. त्याचबरोबर मी 1 बटाटासुद्धा त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता तुम्ही लक्षात घ्या, चिकन 1/2 किलो, तांदूळ 1/2 किलो, तर झाले अर्धा किलो. तर अर्धा किलो दही, त्यामध्ये मी पाणी घातलं थोडंसं आणि ते दह्याचं पाणी आपण ह्यामध्ये घालणार आहोत. तर ह्या पुलावसाठी अजिबात पाण्याचा वापर होत नाही, तर ह्यामध्ये दह्याचा वापर होतो. पातळ केलेल्या दह्याचा वापर होतो आणि ह्या पातळ केलेल्या दह्यामध्येच हा पुलाव शिजला जातो. आता आपण ह्याला कुकरला बरोबर 4 शिट्या करून घेणार आहोत. अगदी पटकन तयार होणारा हा पुलाव आहे. 4 शिट्या आपण करून घेऊया. 4 शिट्या झालेल्या आहेत. आपण उघडून बघूया. वा, आपला यखनी पुलाव तयार झालेला आहे आणि बासमती तांदळाचा दाणा तर बघा किती मोठा झालेला आहे. 1 नंबर पुलाव होतो. जी शंका माझ्या मनात होती ती शंका तुमच्याही मनात असणं येणं जरुरी आहे. कारण की फक्त गरम मसाला वापरून इतका चविष्ट पुलाव कसा होऊ शकतो का? तर हा पुलाव करून बघा आणि नक्की तुमच्या मनातली शंका दूर होईल. कारण की हा पुलाव इतका अप्रतिम लागतो खायला ना, की काही म्हणून काही विचारू नका. तुमच्या किचनमध्ये हा पुलाव वेळोवेळी नक्कीच बनेल, ह्याची मी गॅरंटी देते. तर आपला यखनी पुलाव झालेला आहे तयार आणि चिकन पण मस्त शिजलेलं आहे. तर तुम्ही ही रेसिपी तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. हा यखनी पुलाव तुमच्या किचनमध्ये बनवायला अजिबात विसरू नका.